बोला बोला पाहू माझ्या नावाने काय नव्हते ना गणी त्या पण कशा होत्या नंबर टाकल्यात ना ह्या नंबरच पिल्लू ह्या मेंढीला ह्या नंबरच पाजायचं. हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. तर आज आपला 30 डे चॅलेंजचा लास्टचा दिवस म्हणजे 30वा दिवस आहे आज. तर गाईज अचानक फोन आला विघ्नहर आणि मेन कुमटे गावात जायचं आहे. हे बघा असं नवीन गाडी घातली पाण्यात गाडी ड्रायव्हर चुकून दिलाय आम्ही. गाडी घसरली. ओला अशी नीट चालल्या ऍक्टिव्ह अशी घसरला आल्या. ड्रायव्हर बदलतोय. ड्रायव्हर बदललाय आमचे वागलेले. आता हे बघूया कसं चालू आहे. पुढं बघा पुढं बघा पुढं बघा अंड्या काय चार्जर ओपन ठेवणं चालवला आहे. अंडे दोन्ही पाय पण हे कर नाही तर पडले काय पाय टेकव फक्त. विघ्नहर सुखरूप नेतोय का मामांचं दर्शन करायचं अशा रीतीने गाडी हातात. बघा दर्शन देवानं बोलवलंय तर दर्शन होणार. ते किती कष्ट जाऊ दे परीक्षा बघणार देव. तिकडं आला असतो चांगला रस्ता नव्हता तिकडं चांगला रस्ता नव्हता असं चालला असते. आता आलोय आपण इथं मामाच्या पक्यापाशी. ट्रॅक्टर आलाय भावा आपलाच आहे. चलो काहीतरी विषय असतोच. आलोय. मेंढर खाली असते ना तिकडं तिकडे तर दर्शन केले आम्ही सर्वांनी मामांचं. आमच्या गावात पण होतं त्यावेळी पण मी व्लॉगिंग करत नव्हतो गाईज. दाखवतो तुम्हाला मामांची मेंढ. दिवसाची एका दिवसात पालखी क्रमांक 5 आणले सगळी मेंढ. एक नंबर केलं लास्ट पर्यंत. सगळी सेवा करण्यासाठी. आपण असं कुणाला तर विचारूया माहिती. अभिचा मित्र आहे. अभिचा मित्र आमचा अभिचा पत्नी आहे. अभिचा पत्नी आहे काय आम्ही आमचे काका काका माणूस आहे हात लावते. तुमचं नाव काय? महादेव कोरबू. ते गाव कुठलं तुमचं? अरे अरे मी बाळमामांच्या म्हणजे सेवेत कधीपासून? काय नाही ते मी आता 10-15 वर्ष झाली. हा मग तुम्हाला म्हणजे असा अनुभव काय आलाय का म्हणजे सेवा करून बाळूमामांची? लय अनुभव आलाय. सांगा एक अनुभव तुमचा, सांगा एखादा अनुभव. या 5-6 वर्षाचा माझा मी पुण्यातला माणूस होतो. आता बाळूमानं मला कोत्याच्या वर नेले. तसा बाळूमाचा लय अनुभव आहे म्हणून माझ्या नाही प्रवासी येत होता. तरी पण मी सेवेला येते मामाच्या इथं. त्या तुमच्या गावाकडे आहेत का? गावाकडे
शेती वगैरे का तिकडच? शेती तकडेच की. ते कोण बघ मला म्हणजे 6 महिन्यात म्हणजे प्रत्येक वेळी येत आहे का म्हणजे असं थोड्या थोड्या दिवसात? असं म्हणजे 6 महिना वर्षात 6 महिना वर्षातनं 6 महिने. परत केव्हा आले गेले की नाही म्हणजे काय करायचं. तर मामाचा अनुभव लई म्हणजे असं का नाही भरपूर आलाय मला. काय नव्हतं माझं म्हणजे एक 10-15 शेळ्या होत्या, बायको राखत होती, मी बाई माझी नंतर जाणार, पोरं बारकी होती शाळेला. मग आता 1,200 माझ्या मेंढ्या आहेत. कितव्या वयापासून तुम्ही म्हणजे बाळूमामांची सेवा करता? लय मी 10 वर्ष असल्यापासून म्हणजे 10 वर्षात तुम्ही होता त्यावेळी? तेव्हापासून बाळामाच्या सेवेत आहे. इव्हन 6 महिना करायचं, जायचं आणि बकरी कुठं असेल तर ते जायचं. गावापाशी आलं जवळ. हा गावापाशी कुठे बी असेल हा. तिथनं झालं तरी आणि बकऱ्याकडे जावंच वाटते ना. बाळामाचा लय अनुभव आहे तो. विचारणार आहे, तुमचं नाव काय दादा? विशाल म्हणले गाव कोणतं तुमचं? बसतोडे. तुम्ही कधीपासून आलाय? 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून यांनी सेवा करतात म्हणजे इथं. म्हणजे तुम्हाला असा अनुभव काय आलाय का म्हणजे मामांच्या सेवा करून? हा होय चांगलं आमचं व्यवस्थित चालू आहे. होय हे तुमचं कोण म्हणजे सगळे तुमच्या सेवाकरीच आहेत सगळी आमच्या संकट असते ती. हे म्हणजे जे व्हिडिओ आहेत ते सगळे सेवा करीत आहेत, त्यांना पण विचारा. ह्याला विचार. माझं नाव सिद्धू. गाव वय काय? वय किती आहे तुझं? माझं 16. ह्याचं वय 16 आहे. कधी बसणार किती वयाचा असं? बारका असताना 5 वर्ष लहानपणापासून? लहानपण या 3 वर्षाचा असल्यापासून इथे येतोय म्हणजे सेवेसाठी. अजून इथे जायचो. अजून जायचं नाव नाही. म्हणजे एवढं मामांची प्रेम आहे. होय. तुमचं नाव काय? रोहित मिटारे. तुमचं गाव? कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरचं आहे का? कोल्हापूर गाडीनोडे गाव. माझं लग्न मंगळवेळी झालं नव्हतं म्हणून लग्नापासून नवच बोललेलो. 6 महिन्यात माझं लग्न होऊ दे म्हणून 6 महिन्यात सेवेला येतो मी. माझं लग्न झालं, मला मुलगी 1 वर्षाची आधी आणि मी सेवेला आलो आता 6 महिन्याच्या. मामांच्या कृपेने सगळं चांगलं. तेव्हापासून तुम्ही मामांच्यावर भक्ती आहे तेव्हापासून चांगलं झालं. सगळं चांगलं चाललंय माझं, काय अडचण नाही. तुमचं माझं नाव श्रीकांत कामांना. माझं पत्तनकोडोली. पत्तनकोडोली. माझं मी म्हणजे आत्माप्रती बाळामाची सेवा मी कायम करतोय आणि मी आता बी आलोय, आता सेवेला चालू. कधीपासून येतं ह्या बघायला? आता मी 2 दिवस झाला आलोय, म्हणजे अजून आता चालू आहे माझं. पट्टणकोडी तिथं तुम्ही जाताय म्हणजे आदमापूरच्या येतं? आणि कुठं पण बाळामाची बकरी असली तर मी सेवायला जातो, वेळ लावला की जातो तर सगळ्यांना आपण विचारले, सगळेजण म्हणजे हा लहानपणापासून येतो इथं सेवेसाठी आणि हे सगळेच म्हणजे इकडचेच आहेत. मग आता ह्या दादांना विचारूया आपण. तुमचं नाव काय? बाबासाहेब शिंदे. गाव कोणतं? तुम्ही कधीपासून येत आहेत? 4-5 वर्ष झाले. कधीपासून सेवेसाठी? वर्षात येतो. वर्षात किती वय होतं तुमचं? मी तसं आता 4-5 वर्षात ह्या बघायचं ते बाहेरून जातो तो. 10-15 वर्ष झालं मी या सहवासात. तुम्हाला म्हणजे असा अनुभव काय आलाय का चांगला सेवा करून मामांची? 1 नंबर. एक काय बी अडचण असेल तर दूर होत. तर आपण सगळ्यांची माहिती विचारल्या सगळ्यांना. सगळेजण खूप 5-6 वर्ष झालं इथे येतात. तर आता आपण सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊया. हे तुझ्या चरणाशी देवा ठेवूनिया माथा, शरण मी आलो घ्याव पदरात आता. तुझ्या चरणाशी देवा ठेवूनिया माथा, शरण मी आलो घ्याव पदरात आता. तर आता आपण आत आलोय आणि आता ह्या सर्वांना आपण विचारणार आहे. तर दादा तुमचं नाव काय आहे? मारुती बंडकर. गाव कोणतं? मनपाडे कोल्हापूर. कोल्हापूर. तर तुम्ही किती वर्षापासून म्हणजे मामांच्या सेवेत आहे? 10 महिने झाले ते. 10 महिने. हो. 10 महिने म्हणजे इथंच ह्याच बघ्यात? त्याच बघायत. प्रत्येक वेळी येत आहे? हो. नाही मी चाकरीला आहे ना. म्हणजे मी ह्या खांडाचा लाल खांड आहे ना, हे खांडाचा खांड मालक आहे. म्हणजे तुम्हाला सेवा जेव्हापासून करताय तेव्हापासून तुम्हाला म्हणजे अनुभव काय बदलला? अनुभव म्हणजे कसं
सेवा केलं का नाही म्हणजे घरचे जरा अडचण असली दूर होत्या. दूर होत्या हा. पुन्हा जरा घरात जरा अडचण आहे म्हणून आलोय हा. ते मी इथं आलोय 5 म्हणजे दिवस मामांपाशी जे मागणं तुम्ही मागितले म्हणजे मागितले ते ते- तो सेवा करून हे झाले. हो सेवा हा. करून जरा दूर व्हायला लागला हा. मग मग आता आम्ही 5 दिवसासाठी आलतो 5 दिवस. मग 5 दिवसासाठी देवानं मला तटवून घेतलं की वर्षाचं नाव घातलं माझं हा. म्हणजे आता मग माझ्या पहिलं खंड लावर खंड माझ्या ताब्यात होतं मग लावर खंडातनं कारभारी म्हणले तू ह्या खंडात मालक कोण नाही हा. मग ह्या लाल खंडात तुम्ही जावा म्हणजे म्हणजे या सगळ्याची तुम्ही हे करायची हो देखभाल हे माझे मेंढकं सगळे सगळे हो ते ते 5 दिवसासाठी 7 दिवसासाठी कोण 1.25 महिना अशी येतात हा. मग हाय ते मी सरकारी चांगले करतात मला बी व्यवस्थित हे करतात म्हणजे मिळून मिसळून मिळून मिसळून खेळत असत मेंढर बकरी बिकरी चारतात व्यवस्थित आलं की सकाळी आरतीला पिल्ली बिल्ली पाजा सकाळी उठायचं आरती पिल्ली पाजायची त्या आरतीला जायचं जेवायचं मग जेवलं नंतर मेंढर हलवून न्यायचे दिवसभर हिंडवायचे संध्याकाळी आलं की पिल्ली बिल्ली पाजायची सगळं म्हणजे सगळं असं पिल्ली बिल्ली पाजायची ती शेवा आमची. हो सकाळी पाठीची आरती किती वाजता असतं सकाळी ते 8 वाजता असते ते 8:30 आणि 2 टाइम आरती असते ना. हो संध्याकाळची असत्या 9:30-8 वाजता जायचं. बापरे. हो हे तुमचे मित्र म्हणजे ओळखीचे आहेत का वेगवेगळ्या गावचे? तुमचं नाव काय? तुमचं गाव कोणतं? चढबा तुम्हाला म्हणजे सेवा करायला आल्यापासून अनुभव काय आला ते सांगायचं. चालेल म्हणजे इथं सगळं कन्नड येतो हिंदी मराठी नाही ह्यांना कन्नड आहेत त्यामुळे मराठी येत नाही. मग दुसरा तुम्हाला येत. तुमचं नाव काय सांग? प्रकाश गावडी प्रकाश गाव कोणतं तुमचं? कुठं आलं ते? चावड तालुका. मला माहित नाही म्हणून विचारलं. तर तुम्ही कधीपासून इथं? आम्ही झाले की आता 10 वर्ष 10 दिवस झाले. 10 दिवस 10 दिवसापासून तुम्ही इथं आला. होय मग म्हणजे कधीपासून बाळूमामांवर भक्ती आहे तुमची? आम्ही 2 वर्ष झाली की आता 2 वर्षापासून. तुम्हाला काय अनुभव ते आलाय का? आले म्हणजे की घर जायचं चांगलं चाललंय म्हणजे संकट ते आले दूर होतात दूर लोक. होतात. तेच व्हिडिओ आपलं घ्या अंडा. लाल गेला पण पाया नाही गेला. बोला बोला पाहू माझ्या नावाने जय बाबू. हे नंबर का टाकलाय माहितीये का? ह्या मेंढीचं जे त्याच्यावर पण नंबर सेम टाकलाय म्हणजे दूध पाजताना लक्षात यावं यासाठी. हे नंबर नाही कसं आहे हे नंबर टाकल्यात ना ह्या नंबरच पिल्लू ह्या मेंढीला ह्या नंबरच पाजायचं हा. म्हणजे ही जी 2 पिल्ले आहेत ना हा. म्हणजे ह्याला पण मग ह्या नंबरची दोन्ही बी सोडायची ह्याला असं नंबर पण ना सगळ्या नंबर पाजायला लागतात आम्हाला. ए बाळू मामाच चांग भल बोला उधळून भंडार. खांद्यावर घोंगडी हाती काठी गुंगराची दावतोया बाळू मामा वाट ही सुखाची. हे खांद्यावर घोंगडी हाती काठी गुंगराची दावतोया बाळू मामा वाट ही सुखाची. आता आपण सगळ्यांची मुलाखत म्हणजे माहिती विचारल्या तर हे छोटी छोटी मुलं तो म्हणजे लहानपणापासून म्हणजे 3-4 वर्षापासून इथं सेवा करायसाठी येतात आणि 5-6 वर्षापासून सगळेजण बऱ्यापैकी सेवेकरी इथं आहेत. तर विघ्नहर मग आपल्याला दर्शन झाले बाळूमामांचं. नाहीतर मी आज चाललेलो पुण्याला भावा खरं म्हणजे मग बघ बाळूमामांचं दर्शनासाठी थांबलो असं वाटतंय आता. तर जाणार आहे आता आम्ही. हे बघा ते शिक्का मारायचं काम चालू आहे म्हणजे ते एवढं सांभाळायचं जोक नाही मित्रांनो. जय बाळूमामा. चलो
तिथे फिरवायला नाही वाटते. फिरून आता आली. प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणजे आता ते म्हणलं काहीतरी लाल त्याचे नाव दिले लाल कप असं काहीतरी. ते वेगवेगळं असते. ते त्या ह्याच्यातच आहे. आता तेवढा ग्रुप आहे ना त्यांचं काहीतरी मामांचा प्रसाद करायला सगळ्यांसाठी. ओ मामा या. आता आरतीसाठी थांबलोय आम्ही. आरती करून मग जाणार आहे. माईक वाला एक नाही. हा मेंढ्यांच्या नावानं, मामांच्या राजा घोड्याच्या नावानं, मुळे महाराजांच्या नावानं, विठ्ठल रखमाईच्या नावानं, हलसुदनाथांच्या नावानं, श्री गुरुदत्ताच्या नावानं, मनकाशी लिंगाच्या नावानं, सुधमालिंगरायाच्या नावानं, मामांच्या नावानं, जय गाव. श्री गुरुदत्ताच्या नावानं, मनकाशी लिंगाच्या नावानं, सिद्धमालिंगरायाच्या नावानं, मरगाईच्या नावानं, बोला बोला बाळू मामांच्या नावानं, बोला बोला बाळू मामांच्या नावानं, जय बाळू मामा. हात वरती करून जोरात टाळ्या वाजवायचे सर्वांनी. नमः शिवाय. गणपती बाप्पा नमः शिवाय. गणपती बाप्पा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. गणपती बाप्पा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. जोरात बोलायचं आहे. मेंढे माऊली नमः शिवाय. राजा घोडा नमः शिवाय. 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 राजा घोडा नमः शिवाय. नमः शिवाय. राजा घोडा नमः शिवाय. राजा घोडा नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. मेंढे माऊली नमः शिवाय. मेंढे माऊली नमः शिवाय. मेंढे माऊली नमः शिवाय. राजा घोडा नमः शिवाय. राजा घोडा नमः शिवाय. महाराज नमः शिवाय. विठ्ठल रखमाई नमः शिवाय. मेंढ्यांच्या नावानं, मामांच्या राजा घोड्याच्या नावानं, महाराजांच्या नावानं, विठ्ठल रखमाईच्या नावानं, हलसुदनाथांच्या नावानं, श्री गुरुदत्ताच्या नावानं, काशी लिंगाच्या नावानं, सिद्धमालिंगरायाच्या नावानं, मरगुळाच्या नावानं, मायाता देवीच्या नावानं, विठ्ठल गुरुदेवाच्या नावानं, बोला बोला बाळू मामांच्या नावानं, बोला बोला बाळू मामांच्या नावानं, जय बाळू मामा. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्री जनवन भगवान जनवन विठ्ठल रखुमाई जनवन लक्ष्मणाथ जनवन श्री गुरुदत्ता जनवन काशीलिंगा जनवन सुतमालिंगाय जनवन मरघुराय जनवन मायादेवी जनवन विठ्ठल बंधुवार बनवन जनवन बोल बोल जनवन बोल बोल जनवन आचार्य तिकडे निवडणेला वाटत नसावे सगळे आपला लांब गाड्या सर्वांनी राजा भोऱ्याच्या नावानं वैभरगांच्या नावानं विठ्ठल रखुमाईच्या नावानं फलसिद्धनाथांच्या नावानं श्री गुरुदत्ताच्या नावानं आणि काशीलिंगाच्या नावानं सिद्धमालिंगराच्या नावानं मरघुराईच्या नावानं भरभला मामांच्या नावानं मामाच्या नावानं जय जय मामा गुणाची पूर्व प्रेम गोपाजयाची सर्वादेव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव पीतांबर परिवर वंदना चल वक्र सुंदर श्री नयना माता वैकाली सजना संकल्प पावावी माने अक्कावी सर्वर वंदना जय देव हृदय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय वायु मामा श्री वायु मामा आरती वायु तुझ कैवल्य दामा जय देव जय मामा मारे हरे वायु मामा मामा रे हरे मामा मामा रे हरे वायु मामा मामा रे हरि मना कुंडली बोधारिक श्री गांधी तुकारा पंडरीनाथ भगवान की जय सद्गुरु संत बाबा महाराज की जय सद्गुरु संत मुनि महाराज की जय बुला बुला वचनवाले बुला बुला वचनवाले बुला बुला वचनवाले बुला बुला वचनवाले बुला बुला काश्मीराच्या नावाने बुला बुला बेबी माऊलीच्या नावाने बुला बुला माझ्या घोड्याच्या नावाने विठ्ठल भुजराच्या नावाने बुला बुला वैमाच्या नावाने जय बाबा मूर्ती दिसे सुंदर डोळी सफेटा कांबळ खांद्यावर हाती गाठी मेंढर बरोबर जेवायला चला इकडे बाजूला मंडपाच्या मागत झाला मंडपाच्या मागत चला बाई भक्त बँके प्रसंग उभारलेली गावी भक्त धर्मात मेडके बाबाला तिथं उभारलेली गावी भक्त तुमची दर्शनी महिलांना तिकडे आल्यानंतर नाही महिलांनी पण नका करायचं नाही देतात
चला दर्शन घेऊन चला या सर्व महिला खूप महिला पुढे महिला एकत्र बसलेल्या त्या सर्वांनी जन्मभूमीला माझ्या जन्मभूमीला बुधगाव गावाला माझ्या बुधगाव गावाला हे पांढरीच्या देवाला माझ्या पांढरीच्या देवाला सिद्धयनाथाला देवा मुरय सिदाला या ब्रह्माला न माझ्या गुड्डिया भुवाला दोन्ही हात या हात बघाया सोडले आणि हक गमारी मी अया गमारी मी आता बघाव कुणाला हक गमारल्या बघाया कुणाला पाठी राख्यावर माझ्या बघाया देवाला माझ्या बघाया देवाला चला दर्शन घ्यायला चला सात बाळूमामा प्रसाद पण आम्ही घेतला खाल्लाय सगळ्यांनी. कसा होता प्रसाद? एक नंबर होता ना अनुरा? एक नंबर होता. मामांचं दर्शन घेतलं शेवट. नंतर ना काय ओवी त्यां चालू होते त्या बघितल्या थोडा वेळ आणि दर्शन त्यां करून आम्ही चाललोय. मन प्रसन्न झालं. खूप दिवसांना आमच्या गावात होतं त्यावेळी मी व्लॉगिंग करत नव्हतो पण पहिल्यांदाच शूट केलं आणि भारी वाटलं एकदम सगळ्यांशी बोलून. ते जे होते ते सेवेकरी त्यांच्याशी बोलून पण भारी वाटलं. तर गाईज व्लॉगला सपोर्ट करा, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये गाईज.